नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या दुसऱ्या पाठांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मागील पाठात आपण वर्ग 12वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भातला थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे। आज आपण प्रकरण नंबर 1 मधील सहकारी संस्थेची संघटन रचना आणि या रचनेमधला महत्त्वाचा घटक म्हणजे तो सहकारी संस्थेचा सभासद हा होय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच की सभासदाशिवाय सहकारी संघटना स्थापन होऊ शकत नाही का? त्यानंतर आपण सभासद हा घटक सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधला कसा महत्त्वाचा आहे हा एक भाग अभ्यासलेला आहे। त्यानंतर सहकारी संस्थेचा सभासद म्हणजे काय, सभासदाचा अर्थ बघूया। वर्ग 11वी मध्ये प्रकरण नंबर 4 मध्ये आपण दोन संकल्पना अभ्यासल्या, एक म्हणजे प्रवर्तन आणि दुसरा म्हणजे प्रवर्तक। प्रवर्तन म्हणजे काय, तर एक नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार मनात येणे, बरोबर। आणि प्रवर्तक म्हणजे काय, तर एक नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवतो अशा व्यक्तीला सहकारी संघटनेचा प्रवर्तक असे म्हणतात। म्हणजेच प्रवर्तक म्हणजे सहकारी संस्था स्थापन करणाऱ्या व्यक्ती यांना सहकारी कायद्यानुसार व संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे प्रथम सभासदत्व दिलं जातं। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सभासद म्हणजे काय याचा अर्थ जर आपण बघायचा असेल तर ज्या सहकारी संस्था ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक स्वेच्छेने एकत्र येऊन समान गरजांच्या पूर्ततेसाठी जे संस्थेची स्थापना करतात त्या 10 व्यक्तींना आपण प्रवर्तक असं म्हणतो। ते प्रवर्तक म्हणजे संस्थेचे सभासद होय, बरोबर। आणि सभासद म्हटल्यानंतर नंबर 1, सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जात समाविष्ट झालेली जी काही व्यक्ती असते त्या व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद असं म्हणतात। सभासद म्हणजे संस्थेचे मूळचे सभासद। प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तीने नोंदणी अर्जावर सह्या केलेल्या असतात त्या व्यक्तीला संस्थेचे सभासद असे म्हणता येईल, किंबहुना प्रवर्तकाला सहकारी संस्थेचे प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात। त्यानंतर सभासद म्हणजे काय दुसरा अर्थ बघूया। सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जे इच्छुक व्यक्ती आहे त्या इच्छुक व्यक्तीला व सभासद होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला संस्थेमध्ये प्रवेश फी आणि भागभांडवलाची रक्कम भरल्यानंतर व विहित नमुन्यात सभासदसाठी अर्ज केल्यानंतर संचालक मंडळ संबंधित सभासद होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला सभासदत्व देतात। म्हणजे सभासद म्हणजे कोण, तर ज्या व्यक्तीने सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे संस्थेमध्ये प्रवेश फी भरली, भागभांडवलामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे अशी व्यक्ती म्हणजे संस्थेची सभासद होय। थोडक्यात सहकारी संस्थेचा सभासद म्हणजेच सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी जे प्रवर्तक स्वेच्छेने 10 व्यक्ती एकत्र येतात त्या 10 व्यक्तींनाच सहकारी संघटनेचे सभासद किंवा सदस्य असे म्हणतात। इंग्लिश मध्ये त्यांना आपण मेंबर असं संबोधतो। त्यानंतर आपण सभासदाची व्याख्या अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहित आहे की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 2 व पोट कलम 19 अनुसार सभासदाची व्याख्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे। तर सभासद म्हणजे ज्या संस्थेची नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या अर्जात समाविष्ट झालेली व्यक्ती
किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर जी व्यक्ती सदस्य म्हणून ज्या व्यक्तीला सहकारी कायदा व संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे रितसर सभासद म्हणून दाखल करून घेतलेली असेल अशा व्यक्तीला सुद्धा सहकारी संस्थेची सभासद असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात या व्याख्येमध्ये विद्यार्थी मित्रांनो, सभासद म्हणजे नेमकं कोण, तर जे संस्थेचा नोंदणी अर्ज सादर करतात आणि त्या नोंदणी अर्जामध्ये ज्या 10 व्यक्ती नोंदणी अर्जावर सभासद म्हणून सह्या करतात त्या व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व दिलं जातं. आणि संस्था नोंदणी झाल्यानंतर ज्या व्यक्तीला सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार यथोचितरित्या सभासद म्हणून दाखल करून घेतलेली व्यक्ती असेल अशी व्यक्ती म्हणजे संस्थेची सभासद होय. अशी सर्वसाधारण व्याख्या महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 2 व पोट कलम 19 नुसार दिलेली आहे. म्हणजेच या व्याख्येच्या थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो विश्लेषण जर केलं तर मला असं वाटतं की सभासद म्हणजेच अशी व्यक्ती की ज्या व्यक्ती संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतात, म्हणजे प्रवर्तक म्हणून नोंदणी अर्जात समाविष्ट होतात. अशा नोंदणी अर्जामध्ये सामील झालेली व्यक्ती आणि संस्थेच्या नोंदणीनंतर ज्या व्यक्तीला सभासदत्व दिलं जातं अशा व्यक्ती म्हणजे संस्थेची सभासद होय, असा त्याचा थोडक्यात सारांश म्हणून आपल्याला या व्याख्येचा अर्थ काढता येईल, या व्याख्येचं थोडक्यात विश्लेषण करता येईल. कळलं? समजलं? ओके. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण सभासदाचे अर्थ, सभासदाच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर सभासदाच्या पात्रता बघूया. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार पुढील व्यक्ती आणि कायदेशीर संस्था यांना सहकारी संस्थेच्या सभासद होण्यास पात्र असतात. म्हणजे एखाद्या सहकारी संघटनेचं सभासदत्व घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या सभासदाच्या सहकारी कायद्यानुसार कोणकोणत्या अटी आहेत, ती कोणकोणत्या पात्रता आहेत, याचा अभ्यास आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करूया. नंबर 1, सज्ञान व्यक्ती. म्हणजेच ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तीला सज्ञान व्यक्ती असं संबोधलं जातं. म्हणजेच एखाद्या सहकारी संघटनेची सभासद व्हायची असेल त्याची पहिली पात्रता, पहिली अट आहे की ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं किमान वय हे 18 वर्ष पूर्ण केलेलं असलं पाहिजे आणि ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. म्हणजे थोडक्यात 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या व्यक्तीला सहकारी संघटनेचं सभासदत्व दिलं जातं किंवा सज्ञान व्यक्ती सभासद as पात्र असते. त्यानंतर दुसरी अट बघूया, कार्यक्षेत्रातील वास्तव्य. ज्या व्यक्तीला सहकारी संघटनेचं सभासद व्हायचं असेल त्या इच्छुक व पात्र व्यक्तीला सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे आणि संस्थेचं प्रवेश शुल्क व सोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. म्हणजेच नेमकं काय, ज्या व्यक्तीला एखाद्या सहकारी संघटनेचं सभासद व्हायचं असेल तर ती व्यक्ती त्या संघटनेच्या कार्यक्षेत्रात, परिसरात, गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात राहणारी असावी. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्षेत्र म्हणजे काय, जर एखाद्या गावामध्ये तुमचं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारे एक कृषी सहकारी पतसंस्था आहेत, शेतकऱ्यांची सहकारी पतसंस्था आहेत, तर या पतसंस्थेचं सभासदत्व तुमच्या गावामध्ये असणाऱ्या शेतकरी सभासदालाच मिळेल, बाकीच्या इतर गावातल्या लोकांना मिळणार नाही. कारण त्याचं बंधन किंवा सहकारी कायद्यात तरतूद किंवा नियम असा आहे की जे व्यक्ती ज्या गावात रहिवासी असेल त्याच गावातल्या सहकारी संस्थेचा सभासदत्व त्या सोसायटीचं दिलं जावं, त्यालाच कार्यक्षेत्राचं बंधन असं म्हणतात. वास्तव्य म्हणजे रहिवासी. जी व्यक्ती ज्या संस्थेच्या परिसरात राहणारी असेल त्या व्यक्तीला संस्थेचं सभासदत्व दिलं जावं ही कायद्यात तरतूद आहे. म्हणजेच थोडक्यात सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे आणि नंतर संबंधित व्यक्तीने त्या संघटनेचं प्रवेश शुल्क व सोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. थोडक्यात त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी सभासद. सहकारी संघटनेचे सभासद विद्यार्थी सभासदाला मिळू शकतात.
म्हणजे थोडक्यात ज्या शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळतं. मात्र अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्ष पूर्ण नसेल तरी तो विद्यार्थी संबंधित सहकारी संस्थेचा सभासद होण्यास पात्र असतो. म्हणजे थोडक्यात सभासदाची पहिली जी पात्रता बघितली सज्ञान व्यक्ती, म्हणजे एखादा सर्वसाधारण व्यक्तीला विद्यार्थी सभासद सोडून इतर व्यक्तीला सहकारी संघटनेचा सभासद होण्यासाठी किमान 18 वर्ष वय पूर्ण झालेलं असणं बंधनकारक असतं. परंतु या ठिकाणी या नियमाला अपवाद आहेत विद्यार्थी मित्रांनो. जो शाळा आणि महाविद्यालयात जर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार असेल तर त्या भांडाराचं सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळू शकतं. आणि विद्यार्थी सभासद असेल तर त्या सभासदाला 18 वर्ष वय पूर्ण करण्याची अट लागू पडत नाही. म्हणजे थोडक्यात 18 वर्ष वयापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी सभासदास पात्र असतो. त्यानंतर बघूया नंबर 4. ज्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो काही सज्ञान व्यक्तीला सभासदत्व मिळतं 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या, त्यानंतर विद्यार्थी सभासदाला वयाची अट विचारात घेतली जात नाही. म्हणजे ज्याप्रमाणे काही व्यक्तीला सभासदत्व मिळतं तसंच काही कायदेशीर संस्थेला सुद्धा सभासदत्व प्राप्त होतं. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीनुसार आपण नंतर बघूया नोंदणीकृत संस्थेला सुद्धा सभासदत्व प्राप्त होतं. संस्था नोंदणी कायद्यानुसार ज्या संस्था नोंदलेल्या असतात त्या सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. त्यानंतर नंबर 5 भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदास पात्र असतात. परंतु भागीदारी संस्थेने चालविलेला व्यवसाय हा त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा ही अट आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग 11वी मध्ये जे काही व्यवसाय संघटनांचे प्रकार अभ्यासलेत त्यामध्ये एकल व्यापारी संस्था, भागीदारी, संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा कंपनी, तर त्यामधून एक भागीदारी संस्था असेल आणि ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असेल तर त्या संस्था सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद होण्यास पात्र असतात. त्यानंतर बघूया नंबर 6 एखादी कंपनीला सुद्धा सहकारी संस्थेचं सभासदत्व प्राप्त होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदलेली जी संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी आहे ती सुद्धा सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. परंतु कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे. त्यानंतर बघूया सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 नुसार झालेली असते आणि ज्या संस्था समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या असतात त्यांना सुद्धा मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्यानुसार या संस्थेची नोंदणी झालेली असते, त्यास देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यानंतर आपण बघूया अजून कोणकोणत्या संस्था सहकारी संस्थेच्या सभासद होण्यास पात्र असतात. नंबर 8 आहे आपली सहकारी संस्था. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होण्यास पात्र असते. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ एखादी कृषी किंवा शेती सहकारी संस्था असेल तर ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजेच एक संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते, परंतु त्या सहकारी संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार झालेली असावी. कळलं, समजलं? त्यानंतर बघूया आपण नंबर सभासदाची पात्रता. नंबर 9 अजून कोणकोणत्या संस्था सहकारी संस्थेच्या सभासद होण्यास पात्र असतात. नंबर 9 पर्यंत आलो आपण.
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकल इन्स्टिट्यूट आपण असं त्याला संबोधतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सुद्धा सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात। उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं संबोधतो। या सुद्धा संस्था आपल्या सहकारी संस्थेच्या सभासद होण्यास पात्र असतात। नव्हे, महाराष्ट्र सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमात तशी तरतूद केलेली असते। त्यानंतर येऊया आपण नंबर 10 मध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा आवश्यकता भासल्यास सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारू शकतात। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या सभासदाच्या ज्या पात्रता आहेत त्यामध्ये एकूण 10 आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत। त्यापैकी नंबर 1 पुन्हा बघूया, सज्ञान व्यक्ती। नंबर 2 सज्ञान व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ती व्यक्ती संघटनेची सभासद होऊ शकते। त्यानंतर काय सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या गावात राहणारी असली पाहिजे, कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी सभासद सुद्धा एखाद्या सहकारी संघटनेचा सभासद होऊ शकतो, परंतु तो विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय स्थापन झालेल्या विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडाराचा सभासद असला पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे आपण एकूण सभासदांच्या ज्या पात्रता आहेत त्यामध्ये एकूण 10 पॉइंट अभ्यासलेले आहेत। त्यानंतर बघूया आपण सभासदाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमानुसार सभासदांचे एकूण 4 प्रकार पडतात। ते पुढील प्रमाणे, नंबर 1 क्रियाशील सभासद, नंबर 2 अक्रियाशील सभासद, नंबर 3 नाममात्र सभासद आणि नंबर 4 सहयोगी किंवा संयुक्त सभासद। नंबर 1 चा सभासद बघूया, क्रियाशील सभासद। विद्यार्थी मित्रांनो, त्या सभासदाचं नावच जर आपण गृहीत धरलं, लक्षात घेतलं, तर क्रियाशील सभासद म्हणजे अशी व्यक्ती की जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाच्या व्यवस्थापनामध्ये तो सक्रिय असतो। ज्या व्यक्तीला सहकारी कायद्यातील तरतुदींची पूर्तता करावी लागते। महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार क्रियाशील सभासद म्हणजे अशी व्यक्ती की ज्या सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो। क्रियाशील सभासदाला सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार व्यवस्थापनाचे सर्व अधिकार आणि हक्क प्राप्त होतात। उदाहरणार्थ सभासदांच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार, सभासदांच्या अधिमंडळाच्या सभेला सभेची सूचना प्राप्त करण्याचा अधिकार, सभेच्या चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार आणि संस्थेची हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार प्राप्त होतो। म्हणजेच क्रियाशील सभासदाला थोडक्यात संस्थेच्या कायद्यानुसार अनेक प्रकारचे विविध व्यवस्थापन विषयक अधिकार प्राप्त होतात। त्यानंतर आपण बघूया अक्रियाशील सभासद। विद्यार्थी मित्रांनो, अक्रियाशील सभासद म्हणजे क्रियाशील सभासदाच्या विरुद्ध कार्य करणारा जो सभा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला अक्रियाशील सभासद असे म्हणतात। जसं क्रियाशील सभासद म्हणजे सक्रिय व्यक्ती, सहकारी संघटनेच्या बद्दल संवेदनशील असणारा, संस्थेच्या दैनंदिन कामकाजाच्या मध्ये नेहमी सहकार्य करणारा, तो क्रियाशील सभासद, ऍक्टिव्ह मेंबर, नेहमी संस्थेच्या अडीअडचणीमध्ये सहभागी होणारा। तर अक्रियाशील सभासद म्हणजे ज्या संस्थेच्या कामकाजाबद्दल ज्याला कुठली आस्था नाही, कळकळ नाही, जो संस्थेच्या सभांना तो गैरहजर राहतो, संस्थेच्या हिशोबाबद्दल संस्थेच्या कामकाजामध्ये तो कुठलाही सक्रियपणे सहभाग घेऊ शकत नाही, अशी व्यक्ती म्हणजे अक्रियाशील सभासद असे म्हणतात। त्यानंतर बघूया आपण सहयोगी किंवा संयुक्त सभासद।
नंबर 3चा प्रकार, विद्यार्थी मित्रांनो, सहयोगी किंवा संयुक्त सभासद, म्हणजेच जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो अशा व्यक्तीला संस्थेचा सहयोगी किंवा संयुक्त सभासद असे म्हणतात. संयुक्त याचा अर्थच असा की कंबाईन मेंबर, असोसिएट मेंबर. एकमेका सहाय्य करू या तत्वानुसार संस्थेचे भाग खरेदी करणारा, संस्थेमध्ये एका क्रियाशील सभासदाला मदत करणारा म्हणजेच सहयोगी सभासद होय. सहयोगी सभासद हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात. परंतु अशा सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्या पुढील क्रमांकावर दिले जातं. सहयोगी सभासदाला कोणतेही अधिकार प्राप्त होत नसतात. ज्याप्रमाणे क्रियाशील सभासदाला विविध प्रकारचे अधिकार प्राप्त होतात, तसंच सहयोगी सभासदाला सहकारी कायद्यानुसार संस्थेच्या व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकार प्राप्त होत नसतात. हे मात्र या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायला हरकत पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कोणकोणते अधिकार प्राप्त होत नाही? या सभासदाला सभेत हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, संचालक मंडळामध्ये निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार नसतो. पण जर क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तर सहयोगी सभासद सभेला हजर राहून मतदान करू शकतो. म्हणजे थोडक्यात, जर क्रियाशील सभासद नंबर 1 चा सभासद काही कारणास्तव गैरहजर असेल तर सहयोगी सभासदाला संस्थेच्या व्यवस्थापनाचे म्हणजेच क्रियाशील सभासदाचे अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ सभेला हजर राहण्याचा अधिकार, मतदान करणे, निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार हा केव्हा मिळतो सहयोगी सभासदाला? जर क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तर. त्यानंतर आपण नंबर 4 च्या नाममात्र सभासद किंवा नामधारी सभासद बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या सभासदाच्या नावावरूनच आपला अर्थबोध होतो. नाममात्र किंवा नामधारी म्हणजेच ज्या व्यक्तीला फक्त संस्थेने प्रवेश फी घेऊन संस्थेच्या पोटनियमानुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल त्या व्यक्तीला नाममात्र सभासद म्हणून ओळखलं जातं. या सभासदाचे विशेष वैशिष्ट्य असं आहे की या सभासदांकडून फक्त प्रवेश फी घ्यावी लागते. म्हणजेच थोडक्यात, जी व्यक्ती सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार प्रवेश फी भरून संस्थेमध्ये सभासद दाखल करून घेतलेली असते अशा व्यक्तीला नामधारी सभासद असं म्हणतात. ही व्यक्ती सहकारी संस्थेचा भाग खरेदी करत नसतो, त्यामुळे या व्यक्तीचं नाव भाग पुस्तकात नसते. त्याला भाग प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही. म्हणजेच थोडक्यात नामधारी त्याचं अस्तित्व असतं. नामधारी सभासदाला संस्थेच्या व्यवस्थापनाचे कोणतेच अधिकार प्राप्त होत नाही, कारण त्याचा कुठलाही भाग भांडवलामध्ये हिस्सा नसतो, त्याचा सहभाग नसतो. फक्त त्या नाममात्र सभासदांकडून फक्त प्रवेश फी भरूनच त्याला सभासदत्व दिलं जातं. उदाहरणार्थ नामधारी सभासदाला कोणकोणते अधिकार प्राप्त होत नाहीत? तो संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही, त्याला भाग खरेदी करण्याचा अधिकार नसतो, त्याला निवडणुका लढविण्याचा अधिकार नसतो, तो सभासदांच्या अधिमंडळ सभेला उपस्थित राहू शकत नाही, मतदान करण्याचा अधिकार नसतो, त्या सभासदाला लाभांश सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात या सभासदाचं अस्तित्व सहकारी संघटनेत किंवा सहकारी संस्थेत नाममात्र असतं. या सभासदाचं भाग प्रमाणपत्रावर नावही नसतं. म्हणजे अशा प्रकारे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण सहकारी संस्थेच्या सभासदांचे जे प्रकार आहेत ते प्रकार अभ्यासलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आपण आजच्या या पाठांमध्ये, आजच्या या ऑनलाईन टीचिंग मध्ये काय काय बघितलेला एकदा त्याचा आढावा घेऊया. सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधला पहिला महत्वाचा घटक सभासद. या सभासदाच्या संदर्भात आपण त्या सभासद म्हणजे काय, सभासदाची व्याख्या, सभासद व्हायचं असेल एखाद्या सहकारी संघटनेचं तर कोणकोणत्या व्यक्तीला
किंवा सहकारी संस्थांना सहकारी संस्थेच्या सभासदांच्या पात्रता बघितल्या। त्यानंतर आपण सभासदांचे प्रकार अभ्यासले। 1 क्रियाशील सभासद, 2 अक्रियाशील सभासद आणि 3 सहयोगी किंवा संयुक्त सभासद आणि शेवटचा सभासदाचा प्रकार नाममात्र किंवा नामधारी सभासद। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या तासांमध्ये शेवटचा समारोप करूया। आजचा हा व्हिडिओ आपण पूर्णपणे ऐका, त्याच्या नोट्स काढा आणि नंतर पुढच्या तासांमध्ये आपण भेटूया। पुढच्या आठवड्यामध्ये सभासदांचे अधिकार आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या या भागांवर आपण अभ्यास करूया। धन्यवाद।